आरांच्या चित्रामध्ये मला निसर्ग दिसतो आणि तुमच्याही चित्रामध्ये मला निसर्ग दिसतो. जसं तुमच्या आणि त्यांच्या चित्रामध्ये एक वैविध्य आहे, एक वेगळेपण आहे, विभिन्नता आहे, तशीच एक साम्यही आहे आणि ते निसर्गाचं. काही रंगांच्या छटासुद्धा मला दोघांच्या चित्रामध्ये वारंवार वापरलेल्या आढळतात. काय सांगाल याबद्दल? निसर्गाचं तर माझ्यावर प्रचंड, आणि मी खूप माझा पत्रकार म्हणून प्रवास झाला, नंतर या कलेमुळे माझा जगभर सगळा प्रवास झाला. तर निसर्गाचा तर तो भाग आहेच, परंतु मी ज्यावेळेस निसर्गाकडे बघतो तर निसर्गाकडे बघतानासुद्धा माझी दृष्टी असते की मला असं जाणवतं की निसर्ग आणि माणूस हा कुठंतरी एकच आहे. म्हणजे मी माणसामध्ये निसर्ग बघतो, वा वा, आणि निसर्गातसुद्धा मी म्हणजे ज्याला ह्युमॅनिटी म्हणतो ती निसर्गातसुद्धा मी बघतो. त्यामुळे माझ्या चित्रांमध्ये कुठेतरी आपण म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला माणसाची फिगर दिसणार नाही कुठे, परंतु त्या चित्रांमध्ये तुम्हाला माणूस निश्चितपणे सापडतो. म्हणजे माणसाचे जे की भावरंग असतात, ते भावरंग त्या चित्रामध्ये आलेले असतात. आणि आपण जर कुठलेही जागतिक कुठलंही जर पेंटिंग बघितलं तर त्याच्यातले भाव हे फार महत्त्वाचे असतात. अगदी बरोबर. दृश्यकलेमध्ये सुद्धा तुमचं टेक्निक तुम्ही काढले त्याच्याप्रमाणे त्याच्यामागचे भाव आणि तुम्ही काय सांगताय हा फार महत्त्वाचा असतो. आणि मला असं वाटतं की तोच माझा प्रयत्न, म्हणजे तोच कायम प्रयत्न चालू आहे की निसर्गाकडनं मी घेतो त्याच्यावर संस्कार, आणि ते मी जागृत अवस्थेत संस्कार होत नाहीत, म्हणजे ते अंतर्मनात कुठेतरी साठलेलं असतात. म्हणजे त्याचं एकच उदाहरण सांगतो की कुसुमाग्रज, म्हणजे मी इगतपुरीला शिक्षण घेतल्यामुळे कुसुमाग्रज नाशिकला आमचं ते म्हणजे देवस्थान होतं. नाशिकला गेल्यानंतर त्यांची भेट घेतल्याशिवाय का आम्ही परत यायचो नाही. तर त्यांच्याशी परिचय पण होता आणि त्यांना मग हे चित्र वगैरे, मग त्यांना एकदा आम्ही भेटलो असताना त्यांची जान्हवी नावाची कादंबरी त्याच्याविषयी आम्ही गप्पा मारल्या. त्यांना म्हटलं कुठं तुम्हाला हे पात्र सापडलं? तर ते म्हणाले वणीची देवी जी आहे ते जे पठार आहे, म्हणजे ते डोंगरावरचं पठार आहे, तिथं प्रत्यक्ष घडलेली घटना आहे म्हणाले. वा. म्हटलं असं ते लक्षात होतं माझ्या. त्यानंतर मी एकदा असं 2-4 वर्षानंतर वणीला गेलो आणि तिथून ते सगळं पठार वगैरे बघितलं. म्हणजे त्याच्यामुळे काही हे नव्हतं की आता काही करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर 2-3 वर्ष गेली आणि ते पठार आणि ती जान्हवी, त्या कुसुमाग्रजांची जान्हवीचे पात्र असं कुठेतरी डोक्यात होतं. आणि मी एक मोठं कॅनव्हास ऑइल पेंटमध्ये करून ते जान्हवी म्हणजे ॲबस्ट्रॅक्टमध्ये ते मी तयार केलं. आणि नंतर कुसुमाग्रजांना जाऊन भेट दिली. ते म्हणाले की हे फारच सुंदर आहे म्हणाले, हे वॉटर कलरमध्ये केले आहेत का? तर म्हटलं नाही, मी ऑइल पेंटमध्ये केले. तर ते म्हणाले ऑइल पेंटमध्ये म्हणाले इतकं ट्रान्सपरन्सी कशी काय आली? अवघड असतं म्हणजे ऑइल पेंट वापरताना ती पूर्ण. त्यांना म्हटलं तुमचं पात्रच इतकं ट्रान्सपरंट आहे, मला काही करायलाच लागलं नाही. ते म्हणजे वा, स्वतः शब्दांना रंगामध्ये कसं उतरवायचं हा प्रवास तुम्ही अतिशय विलक्षण मोहकरित्या उलगडून दाखवलात. परंतु हा प्रवास करत असताना काही प्रतिमा मनामध्ये आपल्या ठसठशीतपणे निसर्गाच्या असतात, व्यक्तिमत्वाच्या असतात, रेषांच्या असतात, रूपांच्या असतात, आकारांच्या असतात, आणि त्याचा संस्कार कुठेतरी खोलवर होत जातो. अनेक प्रभाकर उर्ध्वरेषे असेल, अनेक चित्रकारांशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं की ते जे अमूर्तपणे त्यांच्या मनावर कोरलेलं असतं ते नंतर त्यांचं बाहेर येतं. आपल्याला असं कधी अनुभूती आली? हो, मला म्हणजे एक सातत्याने जाणवतं. म्हणजे हे ठरवून नाही, मी जेव्हा माझ्याच कामाकडे परत बघतो त्यावेळेस मला नदीविषयी प्रचंड आकर्षण आहे. हो. आमची आत्या कासा केंद्र म्हणजे डहाणूच्या जवळ, हो, तिथं राहायची. त्यांचे मिस्टर जे होते ते डॉक्टर होते. त्यावेळेस म्हणजे शाळेत असताना तो फार म्हणजे विकसित भागसुद्धा नव्हता, रस्त्यावरच नव्हते. तर मी असं लहान असताना म्हणजे मला वाटतं त्यावेळेस काही 4-5 वर्षाचा वगैरे असेल, त्यांच्याकडे गेलो होतो. आणि त्यांच्या त्या कासा किनाऱ्याजवळून सूर्या नदी वाहते. त्यावेळेस ते धरण वगैरे काही त्यावेळेस झालं नसेल. तर आम्ही सकाळी त्या भावाबरोबर, आमच्या आतेभावाबरोबर पोहायला गेलो तिकडे. मला काय पोहता येत नव्हतं, तरी मी पोहता येत नसताना सुद्धा एका दगडावरून त्या नदीत उडी मारली आणि जवळजवळ बुडालो मी. म्हणजे तिथेच जवळजवळ, म्हणजे इतक्या जवळून मी तो काळोख बघितला, म्हणजे मृत्यूसुद्धा बघितला की तो कुठेतरी मनात माझ्या साठून राहिला तो, म्हणजे ती नदी आणि तो. हां, नंतर बाहेर काढलं मला त्यावेळेस. मग ते म्हणजे पोटात इतकं पाणी गेलं होतं की ते बैलगाडीच्या चाकावर बसून गरगर फिरून मग ते अशा पद्धतीचा तो जो अनुभव होता. आणि एक नदीविषयी प्रचंड भय असं माझ्या डोक्यात साठलेलं होतं. परंतु वडिलांनी ते काढलं. वडील म्हणाले तुला पोहता येत नाही म्हणून तू बुडालास, चल म्हणाला तर तुला पोहायला शिकवतो.
मग त्यांनी मला विहिरीत अक्षरशः दोर फक्त बांधलेला होता, बाकी काही डबा वगैरे असं काही नाही, असं करून त्या विहिरीत त्यांनी ढकलून दिलं आणि पोहायला शिकवलं. त्यानंतर नदीविषयी अतिशय माझ्या मनात एक प्रकारचं आकर्षण. त्यामुळे मी जिथं जिथं जातो त्यावेळेस जर नदी असेल त्या गावात तर ती नदी बघायचा मी प्रयत्न करत असतो. आणि ती नदी कुठंतरी माझ्या चित्रातनं सुद्धा वाहताना दिसते. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष असे काही कुठं हे दिसणार नाही, पण ती वाहत असते. आणि दुसरं सरस्वती नदी जी आहे, मी तर त्याविषयीच बोलणार होतो की त्याविषयी फार कमी लोकांनी चित्र काढलेत, किंवा तुमच्या अनेक चित्रांमध्ये ही लुप्त झालेली सरस्वती वारंवार दिसते. काय त्याच्या मागची प्रेरणा? नाही, एक तर मी जेव्हा लहानाचा मोठा होत होतो त्यावेळेस सरस्वती ही आपल्या कल्चरचा एक भाग आहे. आणि सरस्वती अतिशय ऐकलेलं होतं, बोललेलं होतं. आणि नंतर माझं हे नदीचं प्रेम, यामुळे ही मनात कुठंतरी अंतर्गत पावलेली, म्हणजे जी मला दिसत नाही आहे पण ती वाहते, अशी नदी कुठंतरी मी माझ्या या चित्रातनं शोधायचा प्रयत्न केला. आणि मी प्रत्यक्ष जाऊन आलो. म्हणजे मी हरियाणा वगैरे पंजाब या भागातनं जिथं सरस्वती वाहत होती, म्हणजे ही सरस्वती हिमालयातनं पश्चिमेकडे वाहणारी एकमेव मोठी आणि नदी होती त्या काळात. नदी त्या काळात होती. तर तो कुठंतरी माझा प्रवास ह्या चित्रकलेचा चालू असताना या नदीचा प्रवास किंवा नदीचा शोध हा मी कायम घेतला. आणि त्याच्यातनंच मग माझ्या एक निसर्गाचं खूप जवळून निरीक्षण करायचंही मला हे मिळालं. आणि माझं असं लक्षात आलं की पृथ्वीवरच्या गेल्या 100-150 वर्ष पृथ्वीवरच्या एक 200-300 नद्या लुप्त पावलेल्या आहेत. मग त्याच्यातनं वातावरण कसं बदलतं किंवा कसे बदल झालेले आहेत, किंवा माणसाच्या अनेक, मग ते इंडस्ट्रियलायझेशन असेल किंवा ह्या पूर्ण कल्चर बदलल्यामुळे कसे त्याचे परिणाम होऊन अनेक नद्या लुप्त झालेल्या आहेत. त्यामुळं एक निसर्गाचं निरीक्षण तर लहान निसर्गाचा ऱ्हास आपण कॅनव्हासवर उमटवावा असं तुमच्या एक प्रेरणा या सगळ्या मागची दिसते. आणखीन एक मला एक प्रकार दिसतो की तुम्ही वॉटर कलर वापरलेत, ऑइल पेंटिंग्स, आणि त्याहीपेक्षा आता मी पाहतोय की तुम्ही मेटल याचा अतिशय मुक्त असताना वापर करता. याविषयी काय सांगाल? कारण हे फार कमी लोक करताना आढळतात. किंवा या संपूर्ण चित्रामध्ये मला आता एक स्ट्रेट लाईन दिसते आहे. राईट. ती स्ट्रेट लाईन आणि त्या मागचं नेमकं गूढ काय आहे? तो माझा एक म्हणजे जसं मी स्केचेस काढत होतो, स्केचेस काढता काढता बरीच वर्ष, म्हणजे एक 30 एक वर्ष एक ज्याला एक रेषा म्हणजे सिंगल लाईन नावाचा प्रोजेक्ट मी करतो आहे. तर त्याच्यामध्ये मी एकच, म्हणजे ती उत्स्फूर्त, म्हणजे असं ठरवून आहे ती तुमच्या ज्या पद्धतीने ती असे येईल, ती सुरू होते आणि संपते, किंवा तिचा प्रवास अखंड सुरूच असतो त्या रेषेचा. ती आपल्याला दृश्य सुरुवात फक्त तेवढीच दिसते ती. तर तिचे मी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यातला जो नदीचा जो फ्लो असतो, तो फ्लो आणि एक प्रकारचा जीवनाचा जो आपला एक प्रवास आणि प्रवाह असतो, तो त्याच्यातनं येतो. आणि त्याच्यातनं मला एकदा श्वास सुरू झाला की थांबेपर्यंतचा न थांबता सुरू असलेला एक प्रवास, तसंच त्या नदीचं वाहन. म्हणजे कसं असतं की तो श्वासाचा तो दिसणारा प्रवास हे आपलं जीवन असतं. वा. परंतु न दिसणारा प्रवास जो असतो त्या श्वासाचा, तो अगणित असतो. म्हणजे तो पूर्ण, ज्याला आपण इन्फानाईट म्हणतो, वा, तो चालू असतो, तो फक्त दृश्य दिसतं आपल्याला. वा. म्हणजे अशा संकल्पनेतनं मी ते हे केलं होतं. आणि मग ते मी अतिशय प्रयोग करत राहतो. म्हणजे मी एक काम करत असताना सुद्धा अनेक याच्याने, तर नंतर मी ही जी सिंगल लाईन होती, ती सिंगल लाईन म्हटलं आता आपण वेगळ्या माध्यमात याला आपण हे करूया, असं म्हणून मी एक माझं ते सिंगल लाईनचंच एक चित्र होतं. ते चित्र मी थोडंसं एक्सपांड करून ते मेटलमध्ये त्याला मोल्ड केलं. वा. आणि आपल्या लक्षात येईल की हे ह्याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे की हे जरी मेटल आहे, म्हणजे जड आहे, जसं आपलं शरीर जड आहे, परंतु आत्मा असतो त्याला काही वजन नसतं, तो इतरलच, मग तो तरंगणार असतो. तसं हे तुम्ही जर याला नुसतं टच केलं ना, तर आता हे 1 मिनटं, 1.5 मिनटं, 2 मिनटं असंच म्हणजे याच्यात हालत राहील. म्हणजे याच्यातून तुम्ही म्हणजे सारेगमपदसुद्धा येतं याच्यात. मला असं वाटतं की ही जी उर्मी जी आहे, ही उर्मी कशी येते, कुठून येते, हे काही सांगता येत नाही. त्याला अनेक तुमच्या जीवनाच्या प्रवासात अनेक अनुभव असतील, परंतु त्या अनुभवांच्याही पलीकडे, म्हणजे मला असं जाणवतं की मी जेव्हा काढत असतो त्यावेळेस तो जो स्पर्श असतो, म्हणजे ब्रश जेव्हा कॅनव्हासवर फिरत असतो, त्या स्पर्शात मला कुठंतरी देवत्व जाणवत असतं. कलादालनं आपल्याकडे पुरेशा संख्येनं नसल्यामुळे किंवा कलेचा आश्रयदाते नसल्यामुळे
ग्रामीण भागातल्या कलावंतांची कला विशेषतः फुलताना दिसत नाही, त्यांच्या कलेला वाव मिळत नाही. ही परिस्थिती मागच्या 30 वर्षात काही बदललेली आहे? काही त्यात पॉझिटिव्ह ट्रेंड तुम्हाला दिसत आहेत? नाही, दुर्दैवानं असं म्हणायला लागेल की काय बदललेलं नाही आहे. आणि महाराष्ट्राला फार मोठी दृश्यकलेची परंपरा आहे. म्हणजे त्याचं कुठं डॉक्युमेंटेशन सुहास बाहुलकर यांनी नुकतंच केलं आहे, परंतु फार काम त्याच्यात झालेलं नाही. आता मी पूर्ण महाराष्ट्रातला ग्रामीण भाग फिरलो आणि मी स्वतःच चित्रकारसुद्धा असल्यामुळे मी अनेक ठिकाणी गेल्यानंतर माझं असं लागतं की अनेक मुलं आणि ड्रॉइंगचे टीचरसुद्धा फार चांगलं काम करतात, परंतु त्या भागात राहत असल्यामुळे त्यांना त्यांच्या कलेला कुठं वाव मिळत नाही किंवा ते लोकांपुढे येत नाही. अशा वेळेस मला असं वाटतं की कुठंतरी त्यांना समाजाने कुठंतरी, मी आता समजा कुठला तरी एखादा जिल्हा, आता कोल्हापूर जिल्हा घेतला, कोल्हापूरला असं फार मोठी परंपरा आहे. तर तिथल्या ज्या संस्था आहेत, स्थानिक संस्था आहेत, मग त्या कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीसुद्धा असतील, अशा संस्थांनी कुठंतरी कलाकाराच्या मागे उभं राहिलं. याला कारण असं असेल का की प्रकाश जोशी, की आपल्याकडे एकूणच परदेशात इतकी कला साक्षरता दिसत नाही? मी हा प्रश्न अशा करता विचारतो, इटलीच्या अनेक भागात मी ज्यावेळेला फिरलो तेव्हा असं माझ्या लक्षात आलं की सौंदर्यशास्त्र म्हणजे ॲस्थेटिक्स हा विषय तिथे अक्षरशः किंडर गार्डनपासून वेगवेगळ्या माध्यमातून प्रकारातून शिकवला गेला आढळला. मग तो साधा लॉ ग्रॅज्युएट असला तरी त्या लॉ ग्रॅज्युएटचं जे टिपण असेल ते टिपण दिसायला सुद्धा इतकं सुंदर दिसतं की त्या टिपणाकडे सुद्धा बघत राहावं. तसं आपल्याकडे कला साक्षरता किंवा कलेची नजर डेव्हलप व्हावी असं फारसं काही आपल्या शिक्षणात होताना दिसत नाही. नाही, शिक्षणात होता दिसत नाही. आणि तो केवळ एक ड्रॉइंगचा पिरियड, तो पिरियड म्हणजे तेवढा करायचा आणि निघून जायचं, त्याच्या पलीकडे संस्कार होत नाहीत. आपण जसं आत्ता उल्लेख केला तसं आपल्याकडे तो भाग कमी आहे. म्हणजे समाजाचाच भाग, म्हणजे समाजाच्या रोजच्या जीवनाचा भाग, त्याच्यामध्ये कुठंतरी कलेला फारसा वाव आपल्याला दिसत नाही. याच्या उलट जर तुम्ही युरोपमध्ये किंवा अमेरिकेत गेलात तर तुम्हाला प्रत्येक घरामध्ये एक तरी पेंटिंग, मग ते कुठला कलाकार असेल, त्यांचा स्थानिक असेल किंवा फार मोठा असेल, त्याचं एक तरी असतं. त्यांच्या दुकानात गेलात, त्यांच्या बारमध्ये गेलात, त्यांच्या पार्लरमध्ये गेलात, हॉटेलमध्ये गेलात, त्यांच्या म्युन्सिपाल्टीच्या हॉलमध्ये गेलात, प्रत्येक ठिकाणी किंवा चर्चेसमध्ये गेलात, खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात तिकडे पेंटिंग आढळतात. हां, खूप मोठ्या प्रमाणात ती पेंटिंग प्रत्येकजण आणि सांभाळतो. आणि ते मुख्य म्हणजे 200 आता हे जे पेंटिंग आहे, हे पेंटिंग आहे असं हे 200 वर्ष राहील. वा, म्हणजे अशा पद्धतीने काढलेलं असतं, असं ते पूर्ण कॅनव्हास वापरलेला असतो. त्यामुळे हे पेंटिंग 200 वर्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे एक काम आर्टमधलं हे तुमच्या पिढी म्हणजे 2-3 पिढ्या पुढं गेलं पाहिजे. म्हणजे वडिलांकडनं मुलाकडे, मुलाकडनं त्याच्या मुलाकडे, तर त्याची व्हॅल्यू पण वाढते आणि ते तुम्हाला एक खूप प्रकारचा आनंदसुद्धा देतच. पण हा आपल्याकडे अजून तितकंसं आलेलं नाही, विचार आलेला नाही आहे. परंतु थोडंसं ह्याच्यामध्ये एक असं आहे की माझं स्वतःच ऑब्झर्वेशन, मी आता फिरत असताना कुठल्याही एअरपोर्टला गेलो तरी तिथे तुम्हाला मराठी आवाज आज ऐकू येतो. हो, ही तरुण मुलं जे आहेत IT मुळे असतील किंवा ही अनेक ठिकाणी फिरत आहेत आणि नाऊ दे आर गेट एक्सपोज टू द एन्व्हायरमेंट. म्हणजे ते मग गॅलरीजमध्ये जातात, तिथल्या म्युझियममध्ये जातात आणि त्यांना कुठंतरी कलेचं भान आलेलं दिसतं आहे. आणि मला असं वाटतं की हा जो मोठा वर्ग आहे, हा मोठा वर्ग भारतातले जे म्हणजे छोटे मोठे कलाकार कलेचा खूप मोठा आश्रयदाता बनू शकतो. मला आणखीन एका गोष्टीबद्दल कुतूहल म्हणून विचारायचं आहे की ते म्हणजे ग्रेस. हो, ग्रेसच्या कवितेवर तुम्ही एक पेंटिंग तयार केलं, ती जे अंतर्नाथच्या मुखपृष्ठावर आलेलं होतं. आणि विशेषतः ज्यांच्या कवितांमधल्या कल्पना दुर्बोध म्हणून प्रसिद्ध झाल्या, त्या कवितांना एक मूर्त रूप चित्राच्या माध्यमातून आपण दिलं, ते म्हणजे भय इथले संपत नाही. काय त्याच्या जन्माची कथा? असं कवी ग्रेस चांगल्या परिचयाचं होतं माझ्या. कारण ज्यावेळेस मी आता हे विधानसभा अधिवेशन, मी परत पत्रकारितेचा भाग तिथे आला, विधानसभा अधिवेशन कव्हर करायला नागपूरला जायचो, त्यावेळेस आमचे मित्र प्रदीप मैत्र वगैरे यांच्याबरोबर आम्ही त्यांना भेटायला जायचो, गप्पा मारायला जायचो. तर एकदा भेटलो, एका वर्षी त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांची जी कविता आहे जी माझी अतिशय आवडती होती, त्याच्यावर आमची चर्चा झाली, भय इथले संपत नाही. तर ती चर्चा झाल्यानंतर मला असं कुठं वाटलं की ही फक्त प्रियकर आणि प्रेयसीमधलं संबंध किंवा मनातले कंगोरे दाखवणारी कविता नसून क्या बात आहे, त्याच्या पलीकडे जाणारी कविता आहे. आणि दुसरं असं की माझं काम जे असतं ते मी ठरवून, म्हणजे आता ह्या कवितेवर आपल्याला तर पेंटिंगकडे बरं असं काही नाही, माझं काम सगळं उत्स्फूर्त असतं, त्याच्यात कुठेही म्हणजे ती कविता ऐकल्यानंतर, त्याचं विवेचन ऐकल्यानंतर मनात जे तरंग उमटतात ते कॅनव्हासवर येतात, ते कॅनव्हासवर येतात. क्या बात. ते सुद्धा बरेच वर्ष साचत राहतात. म्हणजे असं नाही की ऐकून गेलं आणि तुम्ही काढलं. त्यानंतर 2-3 त्यानंतर तो वेळ जेव्हा आली की तेव्हा ते स्वतः त्यांचा
मृत्यू झाला त्यानंतर बरीच त्यांच्याविषयी लिहून आलं, चर्चा आली. आणि त्याच आठवड्यात किंवा त्यानंतर एक 15-20 दिवसांनी माझा कॅनव्हास रिकामा होता. कोरा कॅनव्हास असतो हा फार म्हणजे तुम्हाला खायला येतो, म्हणजे क्लेशकारक असतो एखाद्या चांगल्या कलावंतासाठी. तर तो उभा होता आणि मग माझ्याकडे सगळं ते पॅलेट वगैरे सगळं होतं. आणि एका म्हणजे त्याला खूप वेळ लागला, पण एका ह्याच्यात माझं ते पूर्ण झालं. आणि झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे हे ती जी कविता आपल्या मनात साचलेली होती, जी आपण चर्चा केली होती कविक्रियेसाठी, एका अमूर्त कल्पनेचा मूर्त स्वरूपातला आविष्कार कसा असतो याच्या जन्माची कथा तुम्ही अतिशय उलगडून सांगितलीत. अशा प्रकारच्या कोणत्या अमूर्त कल्पना तुमच्या मनात आत्ता दडून बसल्यात की जे नवीन प्रयोग सातत्यानं तुम्हाला करावेसे वाटतात? या पुढच्या काळात तुमच्याकडून चित्रकारितेमध्ये आम्ही काय प्रयोग अपेक्षित करावेत? याच्यात म्हणजे आता जे चालू आहे, कारण हा प्रवास चालू आहे आणि खूप प्रवास अजून पुढं अंतर कापायचं आहे. हा सगळा प्रवास ती जी सरस्वती नदी आहे त्या सरस्वती नदीबरोबर स्वतःचाच घेतलेला शोध आहे. म्हणजे संबंध जगातला आपण आता अनुभव जे मी घेतलेले आहेत त्या अनुभव आणि निसर्ग याच्यामध्ये मी स्वतःचा शोध घेतो आहे. आणि हा स्वतःचा शोध मी रंग आणि कॅनव्हास या पद्धतीने घेतो आहे. परंतु त्याचबरोबर अनेक नवीन माध्यमं मला हाताळायला निश्चित आवडतील. कारण शेवटी कसं आहे, कला आपण जर बघितलं गेल्या 100-200 वर्षाचा दृश्यकलेचा जरी आपण इतिहास बघितलात तरी त्याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यातले जे बदल झाले ते बदल आणि कला, म्हणजे मला कला आणि विज्ञान याच्यात फारसा फरक दिसत नाही. उलट दोन्ही वैज्ञानिक आणि कलाकार हा नेहमी भविष्याचा शोध घेत असतो. म्हणजे मागच्या वर्षी मी इंडिया आर्ट फेस्टिवल जे झालं BKCमध्ये, तिथे एक प्रोजेक्ट केलं होतं, मी इन्स्टॉलेशन केलं होतं. त्याचं नाव होतं गॉड पार्टिकल. म्हणजे गॉड पार्टिकल नावाचा जो स्वीडनमध्ये तो जो मोठा प्रयोग झाला, तर तो मी म्हणजे कलेच्या माध्यमातून तो सादर केला होता. एक म्हणजे ज्याला युनिसेक्शुअल असा स्टॅच्यू करून तो डायमंडनी त्याला पूर्ण हे केलं होतं आणि ब्ल्यू झोत देऊन त्याला टर्न केलं होतं. आणि त्या इन्स्टॉलेशनला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की कला आणि विज्ञान हे असं मला वाटतं कुठंतरी हातात हात घालून जाणार आहे. कारण दोघांचा शेवटी शोध तो म्हणजे तुम्ही जरी नाविन्याचा सातत्यानं स्वतःचा आणि आपल्या आजूबाजूच्या निसर्गाचा वातावरणाचा शोध घेत राहणं ही शोधयात्रा हीच तुमच्या जीवनाची खरीखुरी प्रेरणा आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, या सगळ्या प्रवासात पाहिल्यानंतर असं वाटत नाही का की देव कुठेतरी होता, त्या देवानंच ते तुमच्यामध्ये टाकलं, टाकताना कळ्या टाकल्या आणि बाहेर येताना ही अशी फुलं आली? हो, निश्चितपणे मला असं वाटतं की ही जी उर्मी जी आहे ही उर्मी कशी येते, कुठून येते हे काही सांगता येत नाही. त्याला अनेक तुमच्या जीवनाच्या प्रवासात अनेक अनुभव असतील, परंतु त्या अनुभवांच्याही पलीकडे म्हणजे मला असं जाणवतं की मी जेव्हा काढत असतो त्यावेळेस तो जो स्पर्श असतो, म्हणजे ब्रश जेव्हा कॅनव्हासवर फिरत असतो त्या स्पर्शात मला कुठंतरी देवत्व जाणवतं. म्हणजे कुठंतरी मला असं ती जी संकल्पना आहे की हा कोण चालवतो आहे, ती खरी समाधी अवस्था, ती खरी म्हणजे ती समाधी अवस्था. म्हणजे तुम्ही त्या खऱ्या अर्थाने पाहू शकता. वाह, क्या बात आहे. प्रेक्षको, आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात, पण त्यातली काही मोजकी माणसं अशी असतात की ज्या माणसांच्या व्यक्तिमत्वाला अनेक रंग असतात. प्रकाश जोशी माझ्यासमोर रोखठोकमध्ये सद्यस्थितीचं राजकीय विश्लेषण करताना अनेक वेळा बसले होते, परंतु त्यांच्या आयुष्याला इतके रंग असतील आणि त्या रंगांना इतके भावार्थ असतील याची कल्पना या स्टुडिओमध्ये येऊन त्यांच्याशी गप्पा मारेपर्यंत खरोखरच मलाही नव्हती. त्यांच्या आयुष्यात त्यांनी जशी माणसं पाहिली, निसर्ग पाहिला, त्याहीपेक्षा अत्यंत उत्तुंग अशी चित्र काढली. त्या चित्रातून स्वतःला व्यक्त केलं आणि शोधयात्रा एक प्रकारे चालू ठेवली. नाविन्याचा, नित्य नूतनतेचा, सनातनतेचा ध्यास हाच त्यांच्या कलेचा श्वास आहे. प्रकाश जोशी, आज तुम्ही तुमच्या या एक प्रकारे आपण कलावंताच्या मठीत म्हणून या कलावंताच्या मठीत बसून तुमच्या जो कला जीवनाचा प्रवास आहे तो आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी उलगडला, त्याबद्दल झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आपले आभार. आपण सुद्धा एवढ्या आस्थेनं माझ्या स्टुडिओत आलात आणि या कलेचं इतकं तुम्ही कदर केलीत याच्याबद्दल माझ्यातर्फे आपल्या पूर्ण टीमचं मी स्वागत करतो आणि हार्दिक अभिनंदन करतो.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.